welcome back to our channel. माझं नाव आहे जुई and together we have a channel called as Zuyom Vlogs. So and together we have a channel called as Zuyom Vlogs. So आज आम्ही चाललोय कुठे जातोय? आज आम्ही चाललोय अटलांटिस द पाम व्ह्यू बघायला चाललोय आम्ही. and आज आम्ही सगळ्यात पहिला खूप टाइमावरती आहोत. आमचं 7:30चा स्लॉट आहे आणि आम्ही 6:15ला पोहोचलेलो आहोत. ओके आज पण लेट होईल नाही असं काही नाही, आम्ही टाइमावर पोहोचलो यावेळेस. ओके सो म्हणून आणि आज आम्ही ऍक्च्युली मी हे दाखवून देते. आम्ही आज सगळ्यांनी ना ब्लॅक घातलंय. मी पण ब्लॅक घातलंय, बाबूनी, मम्मीनी, पप्पांनी ब्लॅक अँड व्हाईट असं मिक्स घातलंय. मी पण ब्लॅक अँड व्हाईट घातलंय. असं कॉम्बिनेशन करून सगळ्यांनी ब्लॅक घातलेलं आहे. आणि आता आपण कुठल्या मॉलच्या बाहेर उभे आहोत? नखिल मॉलच्या बाहेर उभे आहोत. इथून आम्हाला एंट्री असते लेवल 2 वरून. तर मग आता तिकडे आपण जाऊया पटकन. चला आम्हाला जाण्यासाठी. आणि लेट्स सी इकडे सगळेजण बसलेली तर दिसत आहेत बरीच जण. या पुढे कुठे जायचं हे माहिती नाहीये. आय थिंक एवढी मोठी बिल्डिंग आहे याच्याच 52 फ्लोअरवरती आपल्याला जायचं आहे का मला असं वाटतंय. हां इकडे हे दिसतंय असं द व्ह्यू. सो आता आम्ही रेडी आहोत आतमध्ये जायला, कारण इकडे बॅग्स अलाउड नसतात. पण आम्हाला लॉकरमध्ये बॅग ठेवावी लागली. ओ इकडे लाईन खूप मोठी आहे. इकडे क्यू बघू शकता तुम्ही, एवढी मोठी क्यू आहे. आणि इकडे परत तुम्ही कॅफेटेरियामध्ये पण काय पण खाऊ शकता जर तुम्हाला काय खायचं असेल तर. आणि ओम आमचा बिझी इकडे गिम्बलमध्ये. ॲक्च्युली ओमच्या गिम्बलमुळे जास्त वेळ झाला. सो याच्यामध्ये दाखवलं आहे त्यांची स्टोरी, म्हणजे बिहाइंड द सीन्स दाखवले की लाईक हे कसं बनवलं गेलं होतं. आणि बाबा बोलतात हे बनवायला कमीत कमी 4 वर्ष लागली होती यांना. सो हॅट्स ऑफ आहे त्यात. अच्छा हां पाऊस वगैरे पडून असं एक शेप झाला आणि त्यांना ते आवडलं आणि मग त्यांनी त्या शेपमध्ये ठेवलं. आणि पाम म्हणजे इकडची झाडं अशीच दिसतात ना ॲक्च्युली, सिमिलर टू दिस आहेत, म्हणून पण त्यांनी असं ठेवलं असेल. आय डोंट नो. The internal palm shape stretches 3.9 kilometers east to west. नंतर मला अजून असं होते कधी बघतोय आम्ही तो व्ह्यू करून. आम्हाला बघायला काय मिळत आहे, काय ना काय बॅक टू बॅक चालूच आहे ना. आणि आम्ही एकदम परफेक्ट टाइमवर आलोय. लाईक रात्र रात्र दोन्ही बघायला मिळेल आम्हाला. असा व्ह्यू मध्ये आलो आहे आम्ही. सो लेट्स सी तसं बघायला मिळतंय की नाही आपल्याला मेन म्हणजे. आणि एवढं सगळं ऐकलं नाही तर अजून मला फॅसिनेशन वाढतंय याचं हळूहळू करून. सो फायनली आम्ही आहोत द व्ह्यू वरती. माय गॉड. आणि कुठली तरी एक साईड कॅप्चर करायला पाहिजे फटाफट. ओ माय गॉड. आणि इकडे परफेक्ट सनसेट मिळतोय आम्हाला. ओ वाव. ओ वाव. खाली काय नाही. गॉड व्हॉट अ व्ह्यू. इकडे पण ते तो आयलँड पण दिसतोय, वॉटर आयलँड.
आपण गेलो वॉटर आयलंड आपण जिकडे गेलो होतो ते. आणि हे आहे द मेन अटलांटिस हॉटेल. त्याचा काय व्ह्यू दिसतोय समोरून, म्हणजे जे आम्ही कॅप्चर करतोय त्यापेक्षा एकदम वेगळं व्ह्यू आहे. हॅपी न्यू इयर. सो आता आम्ही इकडे आता सनसेट पण झालेला आहे आणि आय थिंक 7:30 झालेत आणि लाईक आम्हाला खूप चांगला टायमिंग मिळाला. ॲक्च्युली आम्हाला दोन्ही पण एक्सपिरियन्स करायला मिळाला आहे. आणि इकडून असं किती छान दिसते सगळं. आईला कुठचं स्विमिंग पूल आवडतोय? हा वाला स्विमिंग पूल आईला भरपूर आवडलाय. किती भारी वाटतंय सगळं. आणि ह्याची स्टोरी ऐकल्यानंतर तर अजून त्याचं काय बोलतात मला शब्द नाही येतात काय म्हणायचं. सो आता जो व्ह्यू मिळतो आम्हाला तो 54th व्ह्यूला जायला आम्हाला ॲक्सेस मिळते. सो आता आम्ही तिकडे जातोय. सो आणि हे ना संध्याकाळी 7:30 नंतर चालू होतं आणि खालचा जो व्ह्यू आहे तो बंद होऊन जातो त्या टाइमला. सो आय थिंक आज आम्ही एकदम परफेक्ट टाइमने आलोय. आज भगवान भी हमारे साथ में था. नीचे चले थांब रे. सो आणि आता आम्ही 54th फ्लोअरवरती आहोत आणि इकडे चढता चढता आम्हाला एवढी भीती वाटली ना, सिरियसली. पाय दुखले, बाकी काही नाही भीती वाटत. आईला अजिबात भीती वाटत नाही, आम्हाला तर खूप भीती वाटते कारण इकडे फुल ओपन आहे आणि इथे एकच ग्लास आहे आणि इथे पूर्ण उघडं आहे. मी इकडचा तुम्हाला 360 डिग्री पूर्ण व्ह्यू दाखवते, तुम्ही बघा फक्त हे. ओके, सो आम्हाला सांगितलं गेलं होतं की 7:30 वाजता इकडे जो 54th फ्लोअर होता ते बंद होणार का, ते आता आम्हाला कळलं. कारण इकडे कॅन्डल लाईट डिनर स्टार्ट होतं, ज्यांची पण बुकिंग वगैरे असेल त्यांचं सगळ्यांसाठी. सो ह्यांना तो असा समोरचा व्ह्यू बघून डिनर मिळत असेल. किती अमेझिंग आहे यार. इकडे एकदा तरी डिनर करायला पाहिजे. जेव्हा बुर्ज खलिफाला पण गेलो होतो तेव्हा पण आम्ही चौघांनी ब्लॅक थीम डिसाईड करून कपडे घातले होते ब्लॅक कलरचे. आणि आता पण आम्ही आलो आहे पाममध्ये, तर तिकडे पण आम्ही सेम घातले ब्लॅकमध्ये कपडे. आम्हाला अलग ऑब्सेशन आहे ब्लॅक बरोबर. ओके, आमच्या ओमचा जीव अडकला आता सगळ्या कॉफी कप्समध्ये. आणि इकडे मस्त मस्त सोमिनियन्स आहेत. इकडे कॉफी कप्स आहेत, शॉर्ट्स ग्लासेस आहेत, सगळं आहे, बरंच काय काय आहे. आणि इकडे लिहिले, इकडे बीच कॅन्टीन लिहिले. सो इकडे असे फूड ऑन ट्रक आहे आणि इकडे स्कॅन फॉर मेन्यू आहे. बाबू हे बघ काय बाव फ्रेंड, इकडचं नाव बघ काय बॉयफ्रेंडचं बाव फ्रेंड. तर सगळ्यात आधी आम्ही घेतलं ते चुरोज घेतोय आम्ही. ते पण चुरोज नावच आहे यांच्या दुकानाचं. सो हे चुरोज असे बनले जातात. कुछ अलग नहीं लग रहा. शराब. सो आता आपण घेतले चुरोज विथ शुगर अँड सिनेमन अँड विथ नटेला. आणि हे आम्ही पहिल्यांदा खाणार आहे चुरोज आणि एकदम गरम गरम आहे ते ॲक्च्युली. तर मी आता याचा भुमरँग काढून घेते. शंकरपाळे, चुरोजला शंकरपाळे म्हणतो. जस्ट इंडियन मॉम थिंग्स. तर आता चुरोज नंतर आम्ही हे मागवलं पोटॅटोज ब्युएरीमधून एक ट्रायो मागवलं. 3 फ्लेवर्स त्याच्यामध्ये. एक हे क्रीम अँड सॉर आहे, नंतर एक बार्बिक्यू आहे आणि एक कुठलं होतं, एक चीज होतं राईट. हां, हे चीज फ्लेवर आहे. खाऊन डॉक्टर सॉर अँड क्रीम खाऊन बघ. सॉर अँड क्रीम मस्त आहे. बार्बिक्यू बघू. सुपर, सगळ्याचे फ्लेवर एक नंबर आहेत. ओके, सो आता आम्ही इकडून एक टॉर्टिला असं याचं नाव आहे या ट्रकचं. त्याच्यातून आम्ही टाकोस मागवलेत. सो याच्यामध्ये फ्राईज टाकोस ऑप्शन आहे ज्याच्यामध्ये तुम्ही कस्टमाइज करू शकता. लाईक एक चिकन, एक मीट आणि एक व्हेज असं. सो आम्ही 2 चिकन घेतलेत आणि एक व्हेज घेतलेलं आहे आमच्या मम्मीसाठी ॲज युजल. सो आता हे पण येऊन बघूया आपण कसं टेस्ट करतं ते.
सो आता इकडे तुम्ही बघू शकाल तर इकडे ब्लॅक कलरचा आम्ही आईस्क्रीम घेतलाय ओमनी. ब्लॅक व्हॅनिला आईस्क्रीम लाईक आउटफिट वर एकदम परफेक्ट मॅच करते. बाबू असं एक फोटो काढतो ना थंबनेल ठेवायला खूप भारी वाटेल. खूप छान आहे, मस्त आहे ना. सो फायनली आम्ही आता घरी आलेलो आहोत आणि खूप दमलोय आणि आजच्या दिवशी खूप मजा आली. सो आजचा व्हिडिओ मी इथेच बंद करते. लाईक करा आणि त्या बाजूची घंटी वाजवा म्हणजे तुम्हाला सगळे नवीन अपडेट्स मिळत राहतील. आणि हा ब्लॉग कसा वाटला ते मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. पुन्हा भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओसोबत. बाय बाय.